मग तिच्या भाषेतलं टाक ना, तेच कॉपी पेस्ट कर. मेल मग तिचा आयडी कुठे आहे मेल? लवकर कर, खूप जवळ Rule number 5: the deal still counts. If someone says one part of the paper doesn't count. Like जे पाहिजे ते क्या उचला. आई तुम्ही पण काय तुम्हाला पण आणले? अगे 10 आणले सगळ्यांना घ्या. एक किटकॅट घेतलास तू. तुम्हाला दोघांना 2 आणले. मी कोणता घेऊ? घे ते डार्क चॉकलेट. अशी कोणता तर आईला ते काय? हे मला पाहिजे. हे माझं. हे दादा हे अरे तो मोठं घेतलं आधी जाणं. ते माझं एक बॅग चांगलं काय बघा 1000 रुपये उलसर मी म्हटलं नाही का केली का साईन तुझं? ही रात्रीची पार्टी झाल्यानंतर ना सोनूचा बड्डे पण होता, त्यामुळं आणलं होतं हे सगळं मज्जा करण्यासाठी जरा. आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की सोनूच्या रात्री 12 वाजता पण केक कापला. केक तर कसं नाही कापला, म्हणजे रवा केकच आणला होता, कारण तो सगळ्यांनाच आवडतो घरात. त्यामुळे रात्री 12 वाजता त्याला सगळेजण रवा केक भरवतात आणि नाहीतरी सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे त्यालाच सगळ्यांनी पसंती दिली होती रवा केकसाठी. त्यामुळे सगळे खुश होते. झोपेतनं उठून काय जण तर होते जागे, पण आम्ही थोडं अर्ध्या झोपेतनं उठलो होतो आणि मजा केली. रात्री 12 वाजता रवा केक त्याला भरवला, आम्ही पण खाल्ला. तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. आता अधिक महिना आहे, सोनूचा बड्डे पण होता आणि बड्डे तर आता दुसऱ्या बड्डेच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसतीलच, पण आता अधिक महिना आहे त्यामुळं लेकीचा आणि जावयांचा मान आहे सगळ्यांच्या घरामध्ये. तर सगळीकडं जावई आणि लेक एकदम थाटामाटात आगमन होत आहे सगळ्यांच्या घरात. तर अधिक महिन्यामध्ये आता तुम्हाला माहिती असेल की जावयाला आणि लेकीला बोलवतात, अधिक महिन्याचं वाण देतात, ड्रेस घेतात, साडी घेतात, ओटी भरतात, हे सगळं घेतात. तर आणि परत जाळी अनारसेला वगैरे जाळी असते, बत्ताशाला जाळी असते, थोडी असते म्हणजे असते, बत्ताशाला पण जाळी असते. मी एवढं पण निरीक्षण नाही केलं आहे कधी, पण असते बत्ताशाला थोडे असे जाळीदार बत्ताशे असतात. असे पदार्थ जावयाला लेकीला दान केले जातात. तामण, निरंजन, जोडवी घेतली जातात आणि ड्रेस, साडी, ओटी हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. एरवी पण आपण लेकीला अधिक महिना नसला तरी एरवी पण आपली लेक आपल्याकडे आली तर आपण तेच साडी, ओटी असतेच. आणि अधिक महिना आहे तर त्याच्यामुळं गावाकडच्या भावाने ना सगळ्यांसाठी आंब्याचे बॉक्स पाठवले होते. सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी स्पेशल आंब्याचे बॉक्स पाठवले होते. रत्नागिरी हापूस आंबा तुम्हाला माहिती असेल किती प्रसिद्ध आहे, तर सगळ्यांसाठी पाठवले होते. त्यामुळे सगळेच खुश होते. आंबे सगळ्यांनाच आमच्या घरात आवडतात, त्यामुळे अधिक महिना आहे त्यामुळं आमच्या सगळ्यांसाठीच वहिनी आणि आईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि आमरस ते येळवण्याची आमटी तुम्हाला माहिती असेल. पुरण सोबत तर ते असतंच, एकदम भारी जेवण असतं ते. मी सांगायची काही गरजच नाही, सगळ्यांनाच ती पुरणपोळीसोबत जी आमटी केली जाते, येळवण्याची आमटी पण बोलतात, कटाची आमटी बोलतात काही लोक. तर आम्ही तर येळवण्याचीच आमटी बोलतो, की आम्ही पुरणपोळीसोबत जी आमटी असते ना ती आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते. सोनून तर पुरणपोळी खाल्ली नाही, भात आमटीच खाल्ली ती. आणि अधिक महिना होता त्यामुळं आम्हाला दोघी लेकींना जेवण होतं. आणि नंतर पुढे तर तुम्हाला दिसेल आम्हाला अधिक महिन्यामध्ये काय वाण दिलं तर ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि सोनूचा बड्डे, परत अधिक महिन्यामध्ये सगळं जेवण वहिनीनेच केलं होतं, एकट्यानेच केलं होतं त्यांनी. आणि आईने थोडीफार मदत केली, पण आईला माझ्या एवढं जास्त लोकांचा एवढा मोठा स्वयंपाक करणं नाही जमत, म्हणून वहिनीनेच केला होता. पण बाकीचे किरकोळ काम आई करते. आणि जास्त 10-12 माणसांपेक्षा जास्त माणसं होती जेवायला, त्यामुळं स्वयंपाक तर वहिनीने आणि थोडीफार बहिणीने पण मदत केली. मी मदत नाही केली, कारण का मी व्हिडिओ शिकवते तिकडे घेण्यात जरा मग्न असते. हा बघा मल्हार रितिकाच्या मामाचा मुलगा आहे. मी बरेच वेळा तुम्हाला बोललेली आहे की म्हणजे मल्हार दिसतो व्हिडिओमध्ये बरेच वेळा, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रितिकाचा भाऊ आहे तो. आणि स्वयंपाक झाल्यानंतर देवाला तर नैवेद्य दाखवलंच पाहिजे पहिला. आमच्या घरात तर ही पद्धतच आहे पहिल्यापासून, गोड काय केलं ना आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही सगळेजण खातो. आणि आता ही सगळ्यांना जेवण दुपारचं, आता हे दुपारच्याच टायमाला केलं होतं, संध्याकाळचं नाही केलं होतं.
तर सगळ्यांना जेवायला आता दीपा आणि वहिनी वाढतात. आई पण थोडीफार मदत करते. आता सगळे जेवायला बसतील. लहान मुलं आणि जे मोठे आहेत त्यांना आधी जेवायला दिलं आणि नंतर आम्ही बायका जेवत बसलो होतो. तर मला हे अधिक महिन्याचं महत्त्व सांगायचं. अधिक महिना तर 2 वर्षानंतर 3रं वर्ष येतं ना तेव्हा अधिक महिना लागतो. तर तो कोणताही असतो, कधी श्रावण म्हणजे 12 महिन्यांमध्ये कुठलाही अधिक महिना लागतो. तर अधिक महिन्यामध्ये जावयाला लेकीला बोलवलं जातं. कोण सोन्याची अंगठी, चैनी वगैरे असे मागणी पण करतात काय जावई लोक. मला तर पक्का हा अनुभव आहे, कारण माझ्या बाबतीत ह्या गोष्टी खूप वाईट घडलेल्या आहेत. त्यामुळं मी तर ह्या गोष्टी मानते की जे चांगले आहेत ना, ज्या तुम्हाला ना सोन्यासारखे लेख दिले ना त्यातच तुम्ही एकदम धन्य समजा. आपल्याला आयुष्यभरासाठी एक हात बायकोचा, एक लक्ष्मीचा मिळालेला आहे जीवन जगण्यासाठी. त्यातच त्यांच्या आईवडिलांचे तुम्ही आभार माना, की असं हट्ट करू नका हेच पाहिजे तेच पाहिजे. काही जणांची परिस्थिती पण नसते आणि तरीसुद्धा मागणं हे योग्यच नाही आणि मला असं वाटतं मागू पण नाही. आणि तुम्ही अधिक महिन्यात तर सगळ्यांनी एकत्र या. तुमच्या सासरचे माणसं, माहेरचे माणसं सगळ्यांनी एकत्र या. जेवा, चांगलं गोडधोड जेवण खा, फिरा, मस्त मनसोक्त फिरा, आनंद घ्या जीवनाचा. आणि मला वाटतं हाच मग अधिक महिना होऊन जाईल असं मला वाटतं. कारण का असं सोनं घ्यायचं आहे, अंगठी घ्यायचे, चैन घ्यायचे ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. कारण ना मग मुलीला पण त्रास होतो की आपल्या आईवडिलांजवळ एवढी मागणी केली जाते आणि आईवडिलांना पण त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा द्यावं लागतं. कारण ह्या गोष्टीनं मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. हे सगळं दुःख माझ्या डोळ्यामध्ये अजूनसुद्धा आहे आणि त्याचे परिणाम माझ्या जीवनात खूप झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं प्लीज कोणी अशी मागणी करू नका. जे आनंदात देतील ना, खरोखर जे काही असू दे त्यांच्या परिस्थितीप्रमाणे जे काय आनंदाने देतील ना त्याचा आनंदाने स्वीकार करा. पण हाच अधिक महिन्यातला खरा आनंद असेल मला तर असं वाटतं. कारण आता बोलण्यामध्ये पण माझ्या शब्दामध्ये जास्त जोश येतो आहे, कारण मी ह्या गोष्टी खूप अनुभवलेल्या आहेत. आमची सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, भांडी वगैरे घासून झालेत आणि जास्त भांडी असली ना आई गॅलरीत पालथी घालते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अधिक महिन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि मी माझे विचार मांडलेले आहेत. मी स्वतः अनुभवलेल्या आहेत ह्या गोष्टी आणि त्यामुळे मी हे गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की तुम्ही अधिक महिन्याचा आनंद अशा प्रकारे घ्या की सगळ्यांना आनंद मिळेल. चला तर बाय, टेक केअर.